नमस्कार मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की डोनाल्ड ट्रम्पने जे टॅरिफ लावलेलं आहे, रेसिप्रोकल टॅरिफ जे लावलेलं आहे ते 10% केलं आहे. पण आता ते लेटेस्ट डेव्हलपमेंट अशी आहे, म्हणजे कालचीच, की ते जे टॅरिफ आहे ते 10%वरून 15% गेलं आहे. आता सगळा काय गोंधळ आहे मित्रांनो, त्याचा भारतीय मार्केटवरती काय परिणाम होईल, आपण जे शेअर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते त्याच्यावरती त्याचा काय परिणाम होईल, हे सगळं मी 2-3 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुम्ही नीट हा व्हिडिओ शांतपणे ऐका आणि बघा. मित्रांनो, रेसिप्रोकल टॅरिफमध्ये सर्वात आधी म्हणजे 1 वर्ष आधी डोनाल्ड ट्रम्पनी सगळ्या देशांवरती वेगवेगळ्या प्रकारचे टॅरिफ लावले होते. सगळ्या देशांवरती, कोणत्या देशावरती 50, 60, 70 असं. त्याच्यात भारतावरती त्यांनी 50% टॅरिफ लावला होता 1 वर्ष आधी. नंतर ते टॅरिफ त्यांनी 25% केलं आणि 25%वरून याच वर्षी त्यांनी 18%वरती आणलं. म्हणजे फेब्रुवारी 2026ला त्यांनी ते 18%वरती आणलं होतं. असं त्यांनी प्रत्येक देशावरती वेगवेगळं टॅरिफ लावलेलं होतं. मग आता जे अमेरिकेचं जे सुप्रीम कोर्ट आहे, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात हे मॅटर गेलं. तिथल्या तज्ज्ञांनी हे कोर्टात मॅटर नेलं आणि सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणाविरोधात निर्णय दिला. सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की प्रेसिडेंटला हा असा कुठलाही अधिकार नाही आहे की ते इंडिव्हिज्युअली कोणत्याही देशावरती वेगवेगळ्या टॅरिफ लावतील. सो त्यामुळे तुम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे वेगवेगळे टॅरिफ लावण्याचा, हा तात्काळ रद्द करावा असं कोर्टाने डोनाल्ड ट्रम्पना सांगितलं. पण डोनाल्ड ट्रम्पने जे टॅरिफ्स आहेत ते लगेच रद्द नाही केले. त्यांना एक पॉवर आणखी आहे. त्यांची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेनुसार 1974चा ॲक्ट आहे टॅरिफविषयीचा, आणि त्याच्यात असं क्लिअरली लिहिलेलं आहे की प्रेसिडेंटला 150 दिवसांपर्यंत टॅरिफ लावता येतो, 150 दिवसांपर्यंत. आणि त्याची जी लिमिट आहे ती आहे 15%ची. मग डोनाल्ड ट्रम्पने आधी काय केलं, त्यांना हे क्लिअरली माहिती नव्हतं की लिमिट कितीपर्यंत आहे. त्यांना फक्त कायदा आहे एवढं माहिती होतं. सो त्यांनी ते टॅरिफ 10% केलं. आणि जेव्हा त्यांच्या सल्लागारांनी त्यांना सांगितलं की आपण 15%पर्यंत टॅरिफ लावू शकतो, तर त्याच कायद्याला घेऊन त्यांनी 15% टॅरिफ सगळ्या जगात लावलेलं आहे. आणि जगात म्हणजे जवळजवळ 150 देशांवरती. तर हे जे टॅरिफ आहे आता 15% झालेलं आहे आणि हे फक्त 150 दिवसासाठी असणार आहे. म्हणजे 150 दिवसात तिथल्या प्रेसिडेंटला म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला टॅरिफविषयी निर्णय घ्यावा लागेल. आता हा जो निर्णय आहे त्यांना एकट्यांना नाही घेता येत, तर तिथल्या काँग्रेसमध्ये हा त्यांना निर्णय घ्यावा लागेल. अमेरिकेची काँग्रेस म्हणजे तिथली संसद, तिथलं कायदेमंडळ. तर कायदेमंडळात सगळ्या गोष्टी त्यांना ऑफिशियली फाईल कराव्या लागतील, त्याच्यावर चर्चा होईल आणि चर्चेनुसार सगळ्या गोष्टी त्यांना मांडाव्या लागतील की कोणत्या देशावरती एवढा टॅरिफ लावतो, तर का लावतोय आणि त्याचा अमेरिकेला काय फायदा होऊ शकतो, तरच ती गोष्ट व्हॅलिड होईल. सो आता जर कन्क्लुजन करायचं असेल आपल्या व्हिडिओला, तर 15% टॅरिफ आता सगळ्या देशावरती लागलेला आहे. मी काही जे स्टॉक कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते ते सगळे स्टॉक्स तुम्ही कॅन्सल करा. त्याच्यातला कुठलाही स्टॉक सोमवारी बाय करण्याची गरज नाही. आता या टॅरिफचा जर फायदा होऊ शकतो, काही 2-3 स्टॉक्स मी तुम्हाला सांगतो, तर ते स्टॉक्स तुम्ही सोमवारी बाय करू शकता, गॅप अप ओपनिंग नाही झाली तर. पहिलं आहे त्याच्यामध्ये वेलस्पून लिव्हिंग, करंट प्राईजवरती बाय करू शकता, पण गॅप अप ओपनिंग जर सोमवारी झाली तर घेऊ नका. वेलस्पून लिव्हिंग आणि भारत फोर्जिंग ह्या 2 कंपन्यांचे स्टॉक तुम्ही बाय करू शकता. माहिती चांगली वाटली असेल तर कमेंट करा. नवीन असाल व्हिडिओवरती, चॅनलवरती, तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशी माहिती रेग्युलरली मिळत राहील मित्रांनो. थँक्यू सो मच.